स्वामी समर्थ सर्वांना. स्वामींची किंवा इष्टदेवतेचे जप किंवा नामस्मरण का करावे? जेव्हा तुम्ही स्वामींचे नामस्मरण जप करायला सुरुवात करता तेव्हा स्वामी तुम्हाला जपायला सुरुवात करतात. तुमचं अंतर्मन शरीराशी एकाग्र करायला सुरुवात होते, कारण तुमचं मन विचलित असते. ते नको त्या ठिकाणी भरकटत राहते. त्या मनाला स्थिर करण्याचं, एकाग्र करण्याचं, एकरूप करण्याचं काम भगवंताचे नामस्मरण करते आणि ते इष्टदेवतेच्या नामस्मरणात मग्न होते. त्यामुळे जप करावा. त्याचबरोबर जेव्हा आपल्याला ठेच लागते तेव्हा पहिले नाव आपल्या ओठांवर असते ते आई ग, बाबा. असं का? कारण आपल्याला माहिती आहे की या जगात आपली काळजी घेणारा, आपल्याला काय हवं आहे, काय नको आहे पाहणारे आपले आईवडील, जीवाच्या आकांताने आपल्यासाठी जीव काढणारे फक्त आपले आईवडील असतात. तसंच जन्माला आलेलं बाळ आईशिवाय दुसरं कुणाकडेही जात नाही, कारण त्याला माहिती आहे की जेवढा मी माझ्या आईच्या कुशीत सुरक्षित आहे तेवढा इतर कुणाच्याही नाही. तसंच स्वामी आहे. जेव्हा तुम्ही जप नामस्मरण करताना तेव्हा तुम्हाला स्वामी जपायला सुरुवात करते. त्याचबरोबर जप केल्यामुळे आलेले संकटामध्ये स्थिर राहू शकता. तुमच्या अंतर्मनात मन आणि बाह्यमन शांत, स्थिर होते, एकाग्र होते. मनाची चंचलता कमी होते. अस्थिर परिस्थितीत योग्य मार्ग निर्णय घेण्याची क्षमता मिळते. त्याचबरोबर तुमचे जे प्रारब्धाचे भोग आहेत ते कमी होतात. दुःखांचा नाश होतो. आरोग्य लाभते. तुमचं मन एकरूपतेकडे वळते. तुमच्यामध्ये प्रेमभावना वाढते. समाधानी राहता. तुमच्या मनात द्वेषभावना कमी होते. त्यामुळे नामस्मरण करावे. जेव्हा एखादा नवीन स्वामीसेवक केंद्रात जातो त्यांना पहिली 11 माळेचे जप ही सेवा दिली जाते, कारण नामस्मरणाने स्वामी समर्थांबरोबर जोडला जातो, तल्लीन होतो, स्थिर होतो. त्यामुळे स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये नामस्मरण नक्की करावे. नामस्मरणाने आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांचा नाश होतो. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडलेली असेल तर लाईक नक्की करा.